ज्योती तटकरे यांचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे त्यांनी ती सांगितलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, तुम्हाला योजनेची जी माहिती आहे ती संपूर्णतः समजणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ह्या योजना ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याला प्रतिसादही उदंड मिळालेला आहे. तुम्ही काय सांगाल या योजनेबद्दल? मला खूप आनंद आहे. एखादं शासन, एखादं सरकार ज्या वेळेला एक महत्त्वाकांक्षी योजना आणतं आणि ती राबवण्याची संधी विभाग म्हणून मिळते, ही खऱ्या अर्थाने एक अभिमानाची बाब असते. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय यशस्वीरित्या आम्ही राबवू शकलो. फार कमी वेळामध्ये ती राबवू शकलो. जवळपास 2.5 कोटीपेक्षा अधिक महिला त्या योजनेचा लाभ घेत असताना शासनाच्या कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की संपर्कात आल्या आणि एखादी योजना इतक्या यशस्वीरित्या त्या महिलांपर्यंत पोचणं आणि त्यांना त्याबाबतची उत्सुकता असणं, ह्या सगळ्या गोष्टीच आम्हाला आनंद देणार आहेत. कारण योजना बऱ्याच येत असतात आणि त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमच्या समोरचं पहिलं आव्हान असतं. खरं. पण ही योजना घोषित केल्यापासून एक सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याभोवती अनेक सकारात्मक, नकारात्मक सगळ्या बाजूंनी, म्हणजे आम्हाला सकारात्मक पण प्रतिक्रिया आल्या, नकारात्मक सुद्धा आल्या, काही टीका सुद्धा आली. पण एक गोष्ट आहे की त्या योजनेने जी एक म्हणतो ना एक बस जी निर्माण केली, म्हणजे महिलांमध्ये जी एक ऊर्जा त्याच्यातून जी निर्माण झाली, ही मला वाटते क्वचितच आपल्याला पाहायला याआधी मिळाली असेल. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ती योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार. त्याचं एक पुढचं पाऊल म्हणजे आर्थिक साक्षरता. मी आपल्याला एक छोटंसं फक्त उदाहरण सांगेन. जरूर. लाडकी बहीण योजना ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला 1500चा लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जायला सुरुवात झाली. अनेक महिलांनी त्यातून आपले स्वतःचे छोटे मोठे उद्योग सुद्धा सुरू केले. बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या सक्सेस स्टोरीज आहेत ज्या आम्हाला पाहायला मिळाल्या. अच्छा. खूप चांगल्या. म्हणजे गणपतीमध्ये ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही पहिला लाभ दिला. सप्टेंबरमध्ये एक 2-3 महिलांनी आपण गणपती उत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा करतो, त्याच्या ज्या वस्तू लागतात, पूजेचं साहित्य लागतं किंवा वेगवेगळं जे साहित्य लागतं, त्याचा उद्योग त्यांनी ह्या 1500 मधून सुरू केला. त्याची पहिली इन्व्हेस्टमेंट सुरू केली. ती एक सक्सेस स्टोरी आमच्या समोर होती. त्यानंतर नागपूर मधल्या जवळपास 3000 महिलांनी एक पतसंस्था सुरू केली आणि 1500चा जो त्यांना लाभ मिळतो त्याच्यातून 500 ते 1000 500 त्याच्यातले स्वतःसाठी राखीव ठेवून त्या 1500 मधले 500 किंवा 1000 असे इन्व्हेस्ट करत करत आज त्याचं 30 लाखाचं भांडवल त्यांचं तयार झालेलं आहे आणि त्याच्यातनं त्यांनी एक उद्योग सुरू केलाय. तर ते एक रोल मॉडेल सुद्धा आम्ही ठेवून आम्ही अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचतोय की आता हे 1500 तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला येतात, पण ह्याची सेव्हिंग तुमच्याकडे राहिली पाहिजे किंवा ह्याची गुंतवणूक कशा पद्धतीनं करावी जेणेकरून तुम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये एक आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे एक सेव्हिंग राहील किंवा एक रोटेशन राहील, एक रिव्हॉल्विंग फंड तुमचा स्वतःचा तयार होईल. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक मॉडेल तयार करत आहोत आणि त्याच्यामध्ये एक नागपूरचं तर त्या पतसंस्थेने सुरू केलेलं एक यशस्वी मॉडेल आहे. त्या बेस्डवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करणं आणि महिलांपर्यंत ते पोचवणं की ह्या 1500चं तुम्ही एका बाजूला तुमच्या घराच्या खर्चासाठी वापर करताय, पण तुमच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून, तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही याची गुंतवणूक करणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. खासकर ग्रामीण भागातील महिला ज्यांना फायनान्शियल लिटरसी, आपण अधिकाधिक त्यांच्यापर्यंत त्यांना फायनान्शियल लिटरेट करणं, आर्थिक साक्षरता आणणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे उपक्रम हाती घेणार आहोत आणि तेच लाडकी बहीणचं पुढचं पाऊल असेल. हे साधारणपणे याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण करू शकतो. जसं महिलांनी आत्ता काही महिलांनी हा जो महिन्याला त्यांना लाभ येतो याच्यातनं त्यांनी शिलाई मशीन विकत घेतलेले आहेत, स्वतःचे युनिट चालू केलेले आहेत, काहींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत, काहींनी अशा पतसंस्थासारखं केलेलं आहे. तर आम्ही 3-4 असे मॉडेल्स त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्या महिलांनी 3-4 5,000 महिला जर एकत्रित आल्या, प्रत्येक तालुक्यातल्या जर आपण लाभार्थ्यांची संख्या बघितली तर आज प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 35,000 ते 40,000 लाभार्थी आहेत आणि जास्तीत जास्त 70,000 75,000 पण लाभार्थी आहेत. त्यामुळे या जर एकत्रितपणाने येऊन प्रत्येक तालुक्याच्या ह्याच्यातून जर आपण काही करू शकलो तर एक मोठं भांडवल त्यांच्यासाठी तयार होईल. भविष्यासाठी सुद्धा त्यांचं हे एक रिव्हॉल्विंग फंड त्यांचा हक्काचं राहील
आणि त्याच्यातून निश्चितपणाने त्यांना पुढच्या कालावधीमध्ये आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल. तुम्ही महिलांना की या विभागाच्या मंत्री म्हणून काय आवाहन कराल? मी सर्व महिलांना आवाहन करीन की अधिकाधिक त्यांनी सरकारच्या ज्या योजना आहेत तुमच्यासाठी त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. कारण या ज्या योजना आहेत या लोकांसाठी आणि जनतेसाठी आणि महिलांसाठी विभाग म्हणून आम्ही आणत असतो. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक महिलांपर्यंत ह्या योजना पोचवणं, त्यांना त्या योजनांबाबत जागृत करणं आणि त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचवणं. त्याच्यामुळे आपण हे सरकार आपलं आहे, महिला व बाल विकास विभाग हा आपल्या हक्कासाठी आहे, आपल्या हक्काचा आहे. त्यामुळे तितक्याच हक्काने जसं घरातल्या एका व्यक्तीला आपण एखादी गोष्ट आपण त्यांच्यापासून अपेक्षित ठेवत असतो, त्याच पद्धतीनं आपण विभाग जो आपल्यासाठी कार्यरत आहे याच्या ज्या ज्या काही विविध योजना आहेत यापर्यंत आम्ही जसं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तसं आपणही ती साथ द्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक घ्या. की महिलांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत आणि हे सरकार आपल्याला यशस्वी करण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध आहे. वा मॅडम, खूप खूप धन्यवाद. खरं तर आज आपण अनेक मुद्द्यांना स्पर्श केलात, कारण महिलांच्या विकासामध्ये अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. जसं की तुम्ही सांगितलं की आर्थिक विकास हा खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक विकासासाठी काय काय पावलं उचलली गेली पाहिजेत याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन केलं. माविमच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल सांगितलं, माविमबद्दल सांगितलं. तसंच स्त्रियांचं मनोबल वाढवणारी योजना, कारण मनोधैर्य खूप महत्त्वाचं असतं, त्याविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे बालकांची सुरक्षितता आपल्या समाजातली ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. त्यावर देखील आपण प्रकाश टाकलात आणि एकूणच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काय पावलं, उत्तम मार्गदर्शन आपण केलं. आदित्य तटकरे यांची जी मुलाखत होती ती या व्हिडिओमध्ये संपूर्ण देण्यात आली. यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना कशा प्रकारे सुरू झाली आणि पुढे कशा प्रकारे सुरू राहणार आहे याची संपूर्ण अपडेट आहे त्यांनी दिलेली आहेत. योजनेसाठी लाडक्या बहिणींना जो निधी आहे तो कशा प्रकारे पुरवला जातो त्याची सुद्धा माहिती सांगण्यात आली. आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीमध्ये त्यांचे जे पैसे आहेत ते सुद्धा वाढून त्यांना मिळणार आहेत. 2 महिन्याचे एकत्रित हप्ते सुद्धा त्यांना मिळणार आहे. आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी जे त्यांनी वेगवेगळे उपक्रम आहेत ते आयोजित केले आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बचत गटामार्फत जे उपक्रम आहेत ते राबवण्यात येतात आणि संपूर्णतः लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी योजना आणलेली आहेत. आपण बघू शकतो की लखपती दिनीचा कार्यक्रम सुद्धा होत आहे. तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयामध्ये ठेवणार नाहीये, तर लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे, निधी आहे तो सुद्धा वाढवला जाणार आहे. आणि हा निधी वाढवण्याचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही योजनेचे पैसे आहेत ते इन्व्हेस्ट करू शकता आणि कशा प्रकारे तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता. त्यासोबतच लाडक्या बहिणींना जे कर्ज आहे ते कर्ज योजनेची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली होती की लाडक्या बहिणींना आता जे कर्ज आहे ते सहजरित्या उपलब्ध होणार आहे. म्हणजेच त्यांचा जो हप्ता असतो 1,500 रुपयाचा, त्या 1,500 रुपयाच्या हप्त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना 40 ते 50 हजाराचं कर्ज होतं सहजरित्या उपलब्ध होणार होतं. परंतु हे कर्ज 40-50 हजाराचं असल्याने ते कमी होत होतं. यामुळे जे मुंबई बँक होते त्या मुंबई बँकेने लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंतचं कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आपल्या जिल्ह्यांमध्ये जे बँक असेल त्या बँकेने सुद्धा ही माहिती पुरवण्यात येत आहे. आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर जेव्हा निवडणूकचा जो रिझल्ट लागेल त्यानंतर लाडक्या बहिणींना जी कर्जाची योजना आहे त्याबद्दल सुद्धा अपडेट लवकरात लवकर येणार आहे. परंतु 14 तारखेला संक्रांत आहे आणि या संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींचे वर्ष गोड झाले पाहिजे याच कारणाने लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित देण्याचा जे उपक्रम आहे त्यांनी सांगितलेलं होतं. आपण बघू शकतो की बावनकुळे यांनी सुद्धा स्पष्टपणे माहिती दिली की विरोधक याची जी टीका आहे ते करत आहेत. संक्रांतीचे पैसे लाडक्या बहिणींना कशा प्रकारे भेटले जाऊ नये यासाठी विरोधक आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की कशा प्रकारे आता ते पैसे आहे ते थांबवण्यात आले पाहिजे. परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही जे लाडक्या बहिणींना पैसे आहे ते संक्रांतीनिमित्त देणारच आहोत, तुम्ही कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका.